फेब्रुवारीचा दिवस आला, प्रत्येकाच्या मुखामध्ये आपोआप जे येतं छत्रपती शिवाजी महाराज की, सांगायची गरज पडली नाही, आपोआप मुखातून जे आलं. कशामुळे जे आलं? क्रांती तशी करून दाखवली ना राजांनी, तशी क्रांती करून दाखवा सज्जन. किती मोठी क्रांती केली. जगामध्ये राजांची संख्या भरपूर आहे, भरपूर राजे आहेत. आई बहिणीला नाचवणारे जगामध्ये राजे भरपूर आहेत, पण या जगामध्ये आई बहिणीचा स्त्रीचा आदर करून डोक्यावर पदर घेऊन देणारी शिकवण म्हणजे छत्रपती शिवरायांसारखी शिकवण जगात कोणताच राजा नाही. किती श्रेष्ठ किंमत आहे, लक्ष देऊन ऐका. बायकोचं स्वप्न पूर्ण करणारे आणि तहाच महाल बांधणारे हजारो पाहायला भेटतील, पण आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे जगातला फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आईला स्वप्न पडलं, शिवबा रात्री मला स्वप्न पडलं, माझं स्वप्न पूर्ण करून दाखवशील का? शिवबा राजाने विचारलं, मासे काय स्वप्न पडलं तुम्हाला, सांगा मी आता पूर्ण करून दाखवतो. आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा आणि आईच्या दुधाची किंमत देणारा राजा सज्जनांनो फक्त छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले. किती श्रेष्ठ पुण्य. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. टाळ टाळ. महाराष्ट्राचा राजा माझा शिव माझा, महाराष्ट्राचा राजा माझा शिव माझा. टाळी वाजवा पुरुष मंडळी, टाळी टाळी टाळी. जय हो. किती श्रेष्ठ उपकार माझ्या शिवबा राजाचे. शिवबा धन्य धन्य तिची जाऊ माता ग, तिने जन्मला साजी दाता, भले 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 भल्याची घेतली याने आता मजा ग. छत्रपती शिवाजी महाराज की, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग. वा वा वा. महाराष्ट्राचा राजा माझा शिव माझा. हे माझी जाईने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळ टाळ टाळी टाळी. सुंदर शिवाजी राजा. किती आनंदाने नाचत होती प्रजा, आनंदाने नाचत होती प्रजा. सर्व समाज मानत होता जनता राजा जिजा. चार चार चार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर. माझी जाईने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाईने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ रे या हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊ रे या हमें सुंदर शिवाजी राजा, हा सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. एकच लेकरू असावं, उद्धार करणारा असावं, एकच लेकरू असावं माझ्या छत्रपती शिवरायांसारखं असावं, एकच लेकरू असावं ज्ञानोबारायांसारखी क्रांती करणारा असावं, एकच लेकरू असावं स्वामी विवेकानंद सारखी क्रांती करणारा असावं. काय क्रांती करून दाखवली या शूरवीरांनी. एकच आईच्या पोटी लेकरं होते, पण महाराष्ट्रामध्ये आज नाव गाजते. आईच्या पोटी एकच लेकरू असावं सज्जनानो, पण माय बापाचा उद्धार करणारा असावं. पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा ढाब्या आपलं ढाब्यावर चालू, त्याचा तिही लोकी झेंडा. हे बघा, हजार चांदण्या असण्यापेक्षा एकच चंद्र असावं माणसाचं मन शीतल करत. आज गेले सज्जनानो, पण तरी सुद्धा क्रांती रूपाने शिल्लक आहे. मरण पत्कारला या राजा महात्म्याने, मरण, पण आपला धर्म सोडला नाही. ओ सज्जनानो, काय जगले ते साधू संत, काय जगले शूरवीर सज्जनानो. आता एक चित्रपट रिलीज झाला सज्जनानो, कोणता? छावा. माणसानं जर बघितलं ना गुले महाराज, डोळ्यातून पाणी येतो आपल्या संभाजी राजांची. बघा तुम्ही, प्रत्येकानं बघा सज्जनो, किती या धर्मासाठी लढले ते साधू संत, किती धर्मासाठी लढले हे राजे महात्मे. आज आपल्याला बघायला जर गेलं तर जीवन सुद्धा करू वाटत नाही, एवढे हाल त्यांनी केले. बघायला आपल्याला एवढं अवघड वाटत असन, यांनी धर्मासाठी तेवढं सहन केलंय. काय ताकद असेल सज्जनानो, कोण घडतं
सजन असं धर्मासाठी कोण जगतं या जगामध्ये? कोणी जगू शकत नाही. क्रांती करून दाखवली या महात्म्यांनी, क्रांती करून दाखवली या राजांनी, क्रांती करून दाखवली या शूरवीरांनी. घडलं ते कशामुळे घडलं? बालावस्थेत माईनं उपदेश करावा शिवबा राजांना, बालावस्थेत उपदेश करावा शंभू राजांना. शिवबा कुणी बाळकुरे निज आता रे सखया, उठ रे शिवराया, उठ रे शिवराया. माझ्या जिजाबाईचा म्हणे शिवबा राजाला पाळण्यामध्ये उपदेश करावा. शिवबा शूरवीरांच्या कथा शिकवायत. शिवबा तुला असं राजे बनायचे, या घोड्यावर स्वार व्हायचे, ही तलवार हातामध्ये पकडायची आणि पुढच्या दुश्मनाचा आणि आई बहिणीची आबरू लुटणाऱ्याची तुला शिक्षा त्याला दिल्याशिवाय कामी जायचं नाही. या राजाच्या आईची कुश तुला जर पवित्र करायची असेल तर आईच्या कुश पवित्रचं धन्य तुला व्हावं लागेल, नाही तर मी वाज राहिलेली बरी. एक वेळेस मैनावतीनं गोपीचंद राजाला पाहिलं माडीतून, वरून गोपीचंद राजाला पाहिलं. गावामध्ये साधू संत आले होते, घरामध्ये संन्यासी महात्मे, आणि वरून मैनावती पाहत होती तर गोपीचंद राजा नुसते बसले होते, संत महात्म्याचं दर्शन घेतलं नाही. मैनावतीच्या डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं. मैनावतीनं विचारलं, गोपीचंदानं विचारलं, आई तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं, तू का रडतेस? त्यावेळेस मैनावतीनं सांगितलं, गोपीचंदा मी तुला जन्म नसता दिला तर बरं झालं असतं, मी वांज राहिली असते तर बरं झालं असतं. माय तू असं मला कशामुळे म्हणलीस? अरे रोज वारकरी घरामध्ये येतात, साधू संत संन्यासी महात्मे घरामध्ये येतात, तू त्यांचं दर्शन सुद्धा घेत नाहीस. दर्शन जर तू घेत नशील, बालावस्थेमध्ये उपदेश करावा मैनावतीनं. राजा घडा गोपीचंद राजा. आता इथं बसलेलं कोणतीच माय माऊली अशी नाही ना, बालावस्थेत लेकराला पाळण्यात टाकलं तर गोड उपदेश करणारी कोण आहे? कोण पाळण्यामध्ये शूरवीरांची कथा सांगते? सांगा बरं, हात वर करा, तिचा सत्कार करतो आता. आहे का कोणी? कुठं कोण आहे? तुम्ही बी खरंच माग बघाले राव, कुणीच नाही. लेकराला पाळण्यात टाकल्यावर कुणीच उपदेश करत नाही. गुरुजी यायचा एकच दान काय, लेकरू पाळण्यात टाकलं एकच दान का, हाड कुतू आणि येऊ कुतू. महाराष्ट्रामध्ये क्रांती घडून दाखवली शिवबा राजांनी, पाळण्यामध्ये जिजाबाई साहेबने उपदेश केला. आज महाराष्ट्रामध्ये क्रांती करणारे राजे महात्मे जन्माला आले. मनुष्य जन्मामध्ये श्रेष्ठ कर्म करा. हे बघा, माणूस कर्म चांगले बी करतो, माणूस कर्म वाईट सुद्धा करतो, पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा मनुष्य जन्मामध्ये काहीतरी कर्म चांगलं करून जा. लोकांनी, चार लोकांनी तरी आपण गेल्यानंतर रडावं. माणसानं असं जीवन जगावं सजन, असं जीवन जगावं, गेल्याच्या नंतर लोक म्हणले पाहिजे माणूस 4 दिवस जरी शिल्लक राहायला पाहिजे होता. पण आपलं जीवन असे, गावातले लोक नवस करते ते डंगर म्हातारं मेलेलं काय जीवनामध्ये अर्थ आहे सजन. अरे आपण दुःखाच्या टायमाला प्रसंगात पडलोत ना, 4 लोक तरी म्हणले पाहिजे म्हाताऱ्या माणसाला आशीर्वाद चांगला अजून आयुष्य मिळावं. पण सगळं गाव कदरतंय आपल्याला, म्हातारं मेलेलं बरं, जाऊ दे ते गावातले लोक आहेत म्हणते ना, कमीत कमी भावकी तरी म्हणून आपल्याला भावकी. कारण भावकी म्हणायचं कुणाला? जिच्या वाचून करमत नाही, जी नीट सुखानं खाऊ देत नाही, तिला म्हणायचं भावकी. ती तरी म्हातारपणामध्ये कमीत कमी म्हणावं तात्या चांगले होते, जाऊ दे ती भावकी आहे. कमीत कमी आपल्या म्हातारपणामध्ये आपलं लेकरू तरी रडावं, जाऊ दे ते लेकरू नाही रडणार, कमीत कमी आपली बायको तरी. अजिबात नाही. बाईला म्हणे खर, खर म्हणजे कोण? गाढव म्हणली, गाढव कोण? बायको कोणाची? मै सगळ्याचीच मरती म्हणते साहेब. काय जीवनामध्ये काय अर्थ आहे? माणसं जीवनामध्ये 3 प्रकारचे जगत आहेत बघा. काही माणसं जगत आहेत शेणासारखं, काही माणसं जगले गौरीसारखं, काही माणसं जगत आहेत कापरासारखं. शेण जागेवरच राहतं, त्याला कळत नाही, तसं माणसाचं जीवन आहे. काय काय माणसाला तर कळत सुद्धा नाही मनुष्य जन्म मिळाला कशा करता. मनुष्य जन्मामध्ये करायचे काय, काही घेणं देणं नाही. आला शिकवटून या, जा शिकवण्या गावा, घरदार तुझे नाही, अवघी लटकीचं माय. काही घेणं देणं नसतं त्यांना. संसाराहून घेणं देणं नाही, परमार्थाहून घेणं देणं नाही, देव धर्माहून घेणं देणं नाही. असे माणसं जगले काय बघित शेणासाठी. काय माणसं जगत गौरी सारखं, गौरी जास्त दिवस पेटत नाही आणि जाळ धरीत नाही, धुपत धुपत पेटती, धुपत धुपत. तसं काय माणसाचं जीवन आहे, हळूहळू परमार्थाच्या गोडीला लागते. आणि काय माणसं निवळ जगले कापरासारखं, कापराला पेटवायला सुद्धा टाइम लागत नाही. कापरासारखं जीवन जगून बघा, कापर स्वतः बी जळून जातो, पाठीमाग सुगंध शिल्लक ठेवून जातो. हे जीवन म्हणजे माझ्या साधू संताचं राहते. विठ्ठल या साधू संतांनी क्रांती करून दाखवली सजनो. काय क्रांती करून दाखवले? जगाच्या मालकाला घरी आणून दाखवलं. प्रत्येकाने शबरी मातेचं घर कोटीचं नव्हतं, लाखाचं नव्हतं, अंतःकरणातला भाव चांगला होता. जगाच्या मालकाला तिथं यावं लागलं. कोण म्हणतं देव येत नाही? अहो देव घरामध्ये येतो, फक्त तिथं अंतःकरण निर्मळ ठेवा. अंतःकरण आपलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला.
नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला, तुम्हा आम्हाला माणसामध्ये देव दिसत नाही. महाराष्ट्राचे शोकांतिक आहे विठ्ठल. नाथ बाबांनी काशीहून पाणी आणलं होतं जेल. दादा कुणाला द्या वाहण्याकरता? भगवान शंकरला. नाथ बाबांनी काशीहून जेल आणलं, पण गाढव एक गंगेच्या कडीला तर कुडून मरू लागलं. गाढव नव्हतं, ते भगवान शंकर होते. नाथ बाबाला गाढवामध्ये भगवान शंकर दिसले. नामदेव महाराजाला कुत्र्यात देव दिसला. कुत्र्यात देव. कोळी घेऊन पळालं कुत्र, आणि नामदेव महाराज माग लागले. काय घेऊन? तुपाची वाटी. देवा उष्टी खाऊ नका, पोट दुखन तुमचं. आणि नामदेव महाराजाला कुत्र्यात देव दिसला. प्रत्येक गोष्टीत देव दिसायचा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी. तुम्हा आम्हाला कम देव भेटत नाही. आपला अंतःकरण तितकं निर्मळ नाही ना बाप्पा. सहज जरी दारामध्ये कुत्र आलं, सहज दारामध्ये जर कुत्र आलं ना, आपली भावना बघा किती चांगली. हातामध्ये कोरभर भाकर घेतो आणि कुत्र्याला म्हणतो चल यू यू यू. कोरभरच भाकर असते. यू यू. पाठीमागं एवढं मोठं लाकूड असतं बघा हातामध्ये. यू. आणि त्यानं भाकर खाणं आणि कामरामध्ये काठी टाकणं. अहो साधू संत कुठं, तुम्ही आम्ही कुठं? आपल्या अंतःकरणामध्ये भाव नाही, देव आपल्याला भेटेल का नाही सांगता नाही. साधू संतांची अवस्था. चला घरी आणलं तर सोडूनच द्या. साधू संतांना आपल्या हृदयामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला सोडलं. नंबर 1 संत श्रेष्ठ सावता महाराज. घर तर लांबच राहिलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. एक वेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय देवाच्या पाठीमागे लागले. काकडे महाराज देवाच्या पाठीमागे लागले. आणि सावता महाराजाचा अधिकार किती श्रेष्ठ आहे हे दाखवायचं होतं देवाला. आणि देव सावता महाराजाच्या मळ्यातून पळाले. सावता महाराजाला व्यर्थ परमार्थ करायची गरज पडली नाही. कर्म म्हणजेच साधू संत आपलं जे कर्म आहे त्याला देव मानायचे आणि भक्ती करायची. सावता महाराज असं कर्म होतं. कांदा दिसला की विठ्ठल म्हणायचे. कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझ्या आली. कोणती जरी वस्तू दिसली तर सावता महाराज त्याला विठ्ठल मानायचे. किती मोठा अधिकार आहे हे दाखवण्याकरता देव तिथून पळाले. आणि माग चोर लागले 2. सामान्य चोर नाही. एक चोर म्हणजे पंढरपूर मधले नामदेव महाराज, दुसरे चोर म्हणजे आळंदीतले विश्वमाऊली ज्ञानोबा. माग लागले. किती मोठा अधिकार आहे दाखवायचं होतं. आणि देवाने सांगितलं सावता महाराजाला, सावता महाराज मला कुठंतरी लपव म्हणे, माझ्या मागे देव लागले, संत लागले, चोर लागले म्हणे माझ्या मागे. आता सावता महाराज म्हणजे तुझ्यासारखा तो चोर कोण नाही या जगामध्ये. तू का सामान्य चोर आहे का? गवळणीत आपण काल्याच कीर्तन ऐसा हा पुराण प्रसिद्ध चोर आणि केशव नाम्याचा दातार. तू का सामान्य चोर आहेस का काय? नाही नाही माझ्या मागे खरंच चोर लागले, मला कुठंतरी लपवा. सावता महाराज म्हणजे हे बाई इथं ऊस आहे म्हणे, ऊसात लप. नाही नाही ऊसात सापडन म्हणे. अशी जागा दाखवा तिथून मला कुणीच बघितलं नाही पाहिजे. सावता महाराजांनी दुसरा विचार न करता उदर फाडून लपविला. देव म्हणे सावता लपवी मजला, उदर फाडून लपविला. सावता महाराजांनी विचार न करता, इतकी श्रेष्ठ ताकद आहे साधू संतांची, आपल्या हृदयामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली. नंबर 2 गंगाखेड निवासी संत श्रेष्ठ जनाबाई महाराज हृदयामध्ये आपल्या ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली. हृदय बंदी आत विठ्ठल कोंडीला, हरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दूर. चला 2 संपले. शेवटचा आता नंबर 1. आता शेवा शब्द आला, एकाच महात्म्याचं नाव येतं, ते रामायणातले मारुतीराय. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील माझ्या मारुतीरायनं सुद्धा अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राला बसवलं. लंका जिंकून आले. लंका जिंकून आल्यानंतर प्रत्येकाला बक्षीस दिलं प्रभू रामचंद्राने. आणि मारुतीरायला काहीच बक्षीस मिळालं नाही. सीताई साहेबांना पाहिलं आणि स्वामीला विचारलं, मालक तुम्ही सगळ्याला बक्षीस दिलं, मारुतीला काहीच दिलं नाही, असा कसा तुमचा व्यवहार आहे? प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सांगितलं, सीते मारुतीरायचे माझ्यावर इतके मोठे उपकार आहेत, त्याला मी द्यावं काय? मी त्याच्या उपकारातून उतरच होऊ शकत नाही. एवढे मोठे उपकार आहेत, रत्न तर काहीच नाही, त्याला काहीच देऊ शकत नाही. काय द्यावे त्याशी मी देऊ शकत नाही. एवढे मोठे उपकार ते माझ्या मारुतीरायचे, काहीच देऊ शकत नाही. सीताई साहेबाला दया आली आणि सांगितलं, मालक तुम्ही नका देऊ, मी देते. आणि सीताई साहेबांनी नवरत्नाचा हार आपल्या गळ्यातला काढला आणि मारुतीरायच्या गळ्यामध्ये घातला. मारुती तुला बक्षीस म्हणून हे नवरत्नाचा हार. आणि मारुतीरायनं ते हार घेतला आणि एक एक मणी घ्यायचा, फोडायचा, बघायचा आणि फेकून द्यायचा. मारुती एक एक मणी घ्यायचा, फोडायचा, बघायचा आणि फेकून द्यायचा. हे सीताई साहेबांना पाहिलं. मारुती शेवटी माकड तू माकडच आहेस. अरे नवरत्नाचा हार दिला मी तुला घालण्याकरता, जे बक्षीस माझ्या मालकाने कुणाला दिलं नाही. माझ्या गळ्यातला नवरत्नाचा हार मी तुला दिला, तुला त्याची किंमत सुद्धा कळली नाही. एक एक मणी फोडायला फेकून द्यायला, याचं कारण काय? मारुतीरायने सांगितलं, आई साहेब आतापर्यंत प्रभू रामचंद्राची सेवा केली,
आणि या मण्यामध्ये जर माझा मालक जर मला दिसत नसतील ना ते मला मणी मातीसारखे मला नको करुणी त्याशी भले भले याची आम्हाला गरज नाही आई साहेब. एक एक मणी फोडावा मारुती राहीनं आणि ते त्याच्याकडे वाकून बागवून फेकून द्यावं. शेत आई साहेबांनी विचारलं, मारुती एक एक मणी घ्यायलाच फोडून टाकायलाच आणि फेकून द्यायलाच याचं काय कारण आहे? काय नाही म्हणे, मी माझ्या मण्यामध्ये माझ्या रामाला बघायला लागलो. मला जर मण्यामध्ये राम दिसत नसला ना मला मण्याची काहीच किंमत नाही म्हणे, ती माती आहे म्हणे. शेत आई साहेबाला रागाला विचारलं, मारुती जशी मणी तू फोडून फेकून द्यायला लागलास याच्यात राम नाही म्हणून तू एवढी भक्ती केलीस या अंतःकरणामध्ये राम आहे का? कशाला जगू तू म्हणे? आता तुझा बी देह सोडून दे ना. मारुतीने सांगितलं, आई साहेब आतापर्यंत मी भक्ती केली आणि भक्तीचं फळ म्हणून जर माझ्या हृदयामध्ये जर प्रभू रामचंद्र जर वास्तव्य करत नसतील ना तुमच्या समोर हे देव सोडून द्यायला तयार आहे. मग तुझ्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे का? अंतःकरण फाडलं माझ्या मारुतीरायने आणि राम लक्ष्मण जानकी तिघा जणांचं दर्शन दिलं मारुतीरायनी. ही मारुतीरायची सेवा होती. श्रीराम जानकी मेरे सीने में. मारुतीरायने आपलं उदर फाडलं. राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन दिलं. आता ऐका, सावता महाराजाची सेवा होती म्हणून जगाच्या मालकानं अंतःकरणामध्ये प्रवेश केला. जनाबाईची सेवा होती म्हणून अंतःकरणामध्ये प्रवेश केला आणि माझ्या मारुतीरायची सेवा होती म्हणून अंतःकरण फाडून प्रभू रामचंद्राचं दर्शन दिलं. इथं जर एखादं म्हातारं म्हणत असेल मी आतापर्यंत भजन केलं, मी सुद्धा छाती फाडतो देव दाखवतो, पाया पडतो, छाती फाडायच्या नादी लागू नका. आपल्या छातीतून देव निघणार नाही पण मरणाचं बिड्याचं धुकन लय निघन गावा. मरणाचं निघन जितक्या बिड्या वाड्या तितकं निघन. आपल्याकडे तितकी सेवा नाही. ही सेवा साधू संतांना केली. मनुष्य जन्माचं सार्थक झालं केव्हा समजायचं? लक्ष दे नाही का? लय मोठा बंगला बांधला तेव्हा मनुष्य जन्माचं सार्थक आहे? अजिबात नाही. लय मोठी माळ घातली मनुष्य जन्माचं सार्थक आहे? अजिबात नाही. अवरात्र परमार्थ केला आणि परमार्थाचं शेवटचं फळ ज्यावेळेस ब्रह्मांडाच्या मालकानं तो आम्हाला भेट द्यावी तेव्हा समजून चालायचं आपलं मनुष्य जन्माचं सार्थक झालं. विश्वमाऊली ज्ञानोबरायला वाटायचं आतापर्यंत मी अवरात्र परमार्थ केला, ज्या दिवशी माझे ब्रह्मांडाचे मालक मला भेट देतील साधू संताला विचारावं, सांगा मला जगाच्या मालकाची भेट होईल? कावळ्याला विचारलं, पहिलं तो गे का उपोकत आहे शकून, कारण कावळा असा पक्षी आहे शुभ संकेत सांगत असतो. कावळे दादाला विचारो, कावळे दादा सांग मला ब्रह्मांडाच्या मालकाची माझी भेट होईल का? ज्या दिवशी तू शुभ संकेत सांगशील ना वाटी भरून दूध ठेवून मी तुझ्याकडे, पण खरं सांग मला जगाच्या मालकाची मला भेट होईल का? कावळे दादाला विचारलं, पुसावेसे हेची वाटे जे माझ्या ज्ञानोबरायचा दिवस उजाडला सजग, आनंदाचा दिवस ज्ञानोबरायचा. ज्ञानोबरायसारखे भाग्यवान संत जगामध्ये कोणते झाले नाही. सगळ्या साधू संतांना माझ्या ज्ञानोबरायचं वर्णन केलं. किती मोठे भाग्यवान. एका हाताला माझ्या निवृत्ती दादानी धरावं आणि एका हाताला ब्रह्मांडाच्या मालकांनी धरावं. एवढा मोठा अधिकार जर जगामध्ये कोणाला प्राप्त झाला असेल ते फक्त माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायला. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताचं नाव माझ्या मुखातून आलं, एका हाताला ब्रह्मांडाच्या मालकांनी धरलं आणि एका हाताला माझ्या निवृत्ती दादानी धरलं. याच्यासारखा भाग्याचा दिवस माझ्या जगामध्ये कोणताच नाही. हे सोन्याचा दिवस आहे.
गोपाळा